33 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज नुकसान भरपाई जारी होणार आहे। त्यांना नुकसानी भरपाई मिळणार आहे। मोंथा चक्रीवादळाचा फटका विदर्भाला बसण्याची शक्यता आहे। पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे मोठा चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवरती धडकलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वपूर्ण अपडेट्स आले आहेत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13,000 रुपये येण्याची सरकारची घोषणा, अद्याप देखील पैसे न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। पिवळा वाटाणा आयतीवर 30% शुल्क, कडधान्याचे भाव कमी झाल्याने सरकारचा आज मोठा निर्णय। पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा हंगाम महिनाभर लांबणार। खानदेशात केळीची आवक कमी झाली, 700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली केळी। सोयाबीन खरेदी 15 नोव्हेंबर पासून चालू, आजपासून नोंदणी सुरू। रब्बीच्या तोंडावर पावसाने पुन्हा दणका दिला। खानदेश, मराठवाड्यातील 5 आणि नगर अशा एकूण 6 जिल्ह्यांना सर्वाधिक पावसाचा फटका। मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पाऊस, 40 मंडळात अतिवृष्टी, 1200 गावांवरती। राज्याच्या काही भागात पावसाने उघडपण दिलं असलं तरी मात्र अद्याप देखील काही भागामध्ये पाऊस पाहायला दिसत आहे। अनेक भागामध्ये जोरदार पाऊस अजूनही देखील सुरू, शेतकऱ्यांमध्ये चिंता काय। मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा, 5 जिल्ह्यातील 40 मंडळात अतिवृष्टी। नाशिक जिल्ह्यातील कादवा कारखान्याचा 30 ऑक्टोबर रोजी 49वा गळती हंगाम सुरू। शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, सरकारने नागपुरात येऊन चर्चा करावी, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य। कर्जमाफीच्या आदेशाशिवाय माघार नाही, बच्चू कडू यांचा मोठा निर्णय। शेतकरी कर्जमाफीसाठीच बच्चू कडू रस्त्यावर बसले, आंदोलनात अडकलेले भाजप आमदार लपून छपून निघाले। जिल्ह्यात प्रवेश केलाय, दडून बसलेल्या फडणवीसांना 7/12 कोरा करावे लागेल, बच्चू कडू यांचा प्रहार, सरकारला दिला अल्टिमेटम। मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी वितरित करण्यास आज मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली माहिती।